बंगल्यावरती घडामोडींना वेग आलेला आहे। राहुल नार्वेकर आणि शिवेंद्रराजे सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहे। आपण बघू शकतोय एकंदरीत मुख्यमंत्री पदासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे, तर अनेक जण मंत्री पदाच्या सुद्धा रांगेत असल्याचं आपण पाहतोय। आता जर आपण बघितलं तर शिवेंद्रराजे भोसले आणि राहुल नार्वेकर हे आता सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहे। त्यामुळे खरं तर शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार, मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार ही शक्यता जी वर्तवली जाते। त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असल्याचं आपण बघतोय। शिवेंद्रराजे भोसले आणि राहुल नार्वेकर हे आता सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। यावेळेस आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बातचीत करून नेमका पुढे काय निर्णय घेतला जातो हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे। काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा खरं तर सागर बंगल्यावरती केली जाणार आहे। या भेटीगाठींदरम्यान नेमकं काय घडतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। सागर बंगल्यावरती आता घडामोडींना वेग आलेला आहे। खरं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार, याशिवाय मंत्रिपद कुणाकुणाला मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तब्बल आपण जर बघितलं तर 132 आमदार हे भाजपचे। आणखी एक मोठी बातमी समोर येते ती देखील आपण बघूयात।